परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची गेल्या 18 महिन्यापूर्वी इथं हत्या करण्यात आली होती. अजूनही आरोपी मोकाट्याचा इथं. त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांची पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांनी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाला अनेक वेळा चक्रा मारल्या, अनेक वेळा त्यांनी निवेदन दिली, उपोषणं केली, आंदोलनं केली. 2 दिवसापूर्वी पहिले त्यांनी त्या आत्मदहन देखील करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना अजून यश मिळालेलं नाही आहे. आता माझ्यासोबत ते ज्ञानेश्वर मुंडे येतात, आपण त्याच्याशी जाणून घेऊया. ताई, काय सांगाल? आपण गेल्या 18 महिन्यापासून आपण संघर्ष करत आहात की आपल्या नवऱ्याचं न्याय मिळावा, कुटुंबाला न्याय मिळावा, काय सांगाल? आपण न्यायासाठी तर लढत आहोत आणि लढत राहणार आहोत जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत. तरी पण माझं जे आत्मदहनाचा इशारा होता SP सरांना, तरी पण मी SP सरांवर सकारात्मक झाली होती. पण माझ्या मनामध्ये एवढंच फिरत होतं की माझ्या लेकरांच्या मनातून काढायचं आहे, एवढंच फिरत होतं. म्हणून मी ते विषप्राशन केलं आणि त्याच्यानुसार मी सुप्रियाताईंना म्हणलं की ताई, विधानभवनात आपली लक्षवेधी मांडा. आणि आपल्याला जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्याच्या म्हणण्यानुसार लक्षवेधी मांडून प्रकाशदादा सोळंकेंनी मांडली, दोन्ही आमदारांनी तिथं लक्षवेधी मांडली, अनेक आमदारांनी पुन्हा विधानभवनाच्या बाहेर आपला केस म्हणजे विधानभवनाच्या बाहेर पण त्यांनी हे मांडण्यात आलं प्रकरण. पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केलेला आहे. जे सानप जे नावाचे आहे त्यांच्या CDR काढण्यात यावा. अजूनही पोलिसांनी कुठल्या अधीक्षकाने ते CDR काढलेलं नाही आहे. काय नेमकं? नाही, CDR काढले तर मग आता मुख्यमंत्री साहेबांनी जे आपल्याला काल सांगितलं विधानभवनात की केसची सगळी कसा तपास केला आहे, पूर्ण चौकशी सांगितली आपल्याला मुख्यमंत्री साहेबाच्या तोंडून. म्हणजे डिटेल माहिती आपल्याला मिळाली की केसमध्ये काल मुख्यमंत्री देखील सांगितलं की जे कोणी आरोपी असेल त्या पाठीमागे घातलं जाणार नाही आहे काय, आणि त्याला कापून सध्या देणार. ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? हां, मुख्यमंत्री साहेबांच्या फैसल्यावर मी समाधानी आहे. पण SP जोपर्यंत आरोपी अटक करीत नाहीत तोपर्यंत या प्रशासनावर समाधानी नाही. जेव्हा आरोपी अटक करतील त्यावेळेसच मी समाधानी राहणार. आपण ज्या हक्कासाठी न्यायासाठी आपण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता, तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले? हां, माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यावेळेस माझी प्रकृती चांगली नसताना बी माझ्या हाताला सलाईन आणि सगळं मी दवाखान्यात असतानाच माझ्यावर NCचा गुन्हा दाखल केला. हे मग आपण निवेदन देऊन सध्या ह्यांना सगळं आपण पहिल्यांदा सांगत होतात की आरोपी अटक करा आणि कठोरातला कठोर आम्ही निर्णय घेताल. मग ह्यांनी आरोपी अटक केले असते तर आपल्याला निर्णय घेण्याची एवढी गरजच लागली नसती. एकतर ह्यांनी आरोपी अटक केले नाही तर पुन्हा आपल्याला पाऊल उचलावं लागलं ना, अजून आपल्यावरच गुन्हे हे दाखल करतात. त्यापेक्षा त्यांनी एन्काउंटर केलं असतं तर बरं झालं असतं ना. ह्यांच्या कशाला दारी आपण गेला असत आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये इलाज घेत होता त्याच्यामध्ये तुम्ही एक आव्हान केलं होतं, जरंगे पाटील असेल किंवा लक्ष्मण हाके, की या लोकांनी आमच्या याला मला सहकार्य केलं पाहिजे, यामध्ये दखल घेतली पाहिजे. दखल घेतली त्यांनी? मी सगळ्यांनाच आव्हान केलं होतं. जरांगी दादांना बी केलं होतं, हाके सरांना बी केलं होतं, आपल्या धनुभाऊला बी केलं होतं, पंकजाताईला बी, सुप्रियाताई तर माझ्या पाठीमागं बहिणीसारखे आहेत, मी म्हटलंच आहे अगोदरच. पुन्हा सुरेश धसांना, सगळे जेवढे आमदार आहेत तेवढ्यांनी मी त्यांना आव्हान केलं होतं की मला सहकार्य करा आणि महादेव मुंडेची केसचं प्रकरण लवकरात लवकर तात्काळ आरोपी अटक करायला मदत करा. पण मला एवढ्यातून जरांगी दादांचा निरोप आला आणि मला म्हणले की ताई, प्रकृतीची काळजी घ्या, आपल्याला न्यायाचा लढा लढायचा आहे ना, तर तुमची प्रकृती चांगली पाहिजे. मग 2-3 दिवस आराम करा, नंतर आपण भेट घेऊ. मग दादा भेटीला येणार आहेत. 2-3 दिवसात भेटीला येणार आहेत? हां, दादांनी मला शब्द दिला आहे की 2-3 दिवसात भेटीला येतील, तोपर्यंत तुम्ही आराम करून घ्या. मग दादा कधी येतील हे मला माहीत नाही. तुम्ही एक पोलिसांना एक आव्हान केलं आहे की 1 वर्षाचं आपलं 1 महिन्याचं अल्टिमेट दिलेलं आहे. काय अल्टिमेट आहे नेमकं ते? म्हणजे पुढची वाटचाल काही अजून मी बघितली नाही, मग मी 1 महिन्याचं अल्टिमेट दिलं आहे. पुढची वाटचाल मी नंतर आता महिन्याच्या नंतरच सांगल. कारण म्हणजे सगळ्यांना परिवारांना घेऊनच मी पुढची वाटचाल करीन. तोपर्यंत तर दादा माझ्या सोबतीला आहे. तर दादांनी सांगितलं आहे की मी गृह खात्यांना बोलतो, अजून मुख्यमंत्री साहेबांना बोलतो आणि माझं जेवढं पावर आहे माझ्यामध्ये, जेवढं मला होईल तेवढी मी पावर लावून या आरोपींना अटक करण्यास मदत करतो. आपण मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार होतात? हां, मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जाणार होतात. पण माझ्या ह्या विषप्राशनामुळं जो त्यांनी हे दिला म्हणजे विधानभवनात जे मांडला विषय आपला, त्यावर मी त्यांच्यावर समाधानकारक झाले आहे. मग आता त्यांच्यातून गेलं म्हणजे सत्यताच बाहेर आली ना. मग ते म्हणले आहेत ना, मी कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि पारदर्शकपणे तपास करत आहेत पोलीस प्रशासन. मग आता पोलीस प्रशासनाला गरज आहे की तात्काळ आरोपी अटक करा
आणि आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी पुढचा आम्ही कठोर निर्णय घेऊ, ह्याची तुम्ही जबाबदारी घ्या. तर हे होते न्यायाधीश म्हणजे जे वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी की त्यांच्यावर मी समाधान आहे. मात्र 1 महिन्यासाठी देखील पोलिसांनी ते अल्टिमेट दिलेलं आहे की आमच्या खुनाचा तपास लावावा आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा, हे त्यांनी मागणी केलेली आहे. कॅमेरापर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंजे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.